आहे गडचिरोली कांकेर बॉर्डरवर, तिथे 12 ते 15 जहाड नक्षलवादी आगामी होणारे नक्षल सप्ताहाच्या अनुषंगाने तिथे कॅम्प त्यांनी टाकले आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ DYSP ऑपरेशन्स विशाल नागरगोजे आणि त्यांच्यासोबत 7 C60चे पथक, सुमारे 200 C60चे कमांडोज ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आलं होतं. प्रचंड पाऊसमध्ये पण आमची टीमने 5 भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवाद्याने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केले आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारे 6 तास 1 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये 6 तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली 2000पेक्षा जास्त राऊंड गडचिरोली पोलीसचे कालचे ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे आणि 6 तास नंतर नक्षलवाद्याने धनधनाट जंगलचे फायदा घेऊन आणि अंधारचे फायदा घेऊन ते काही नक्षल तिथून पळून गेले आणि एरिया सर्चमध्ये रात्री आम्हाला 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिला माओवादीची समावेश आहे आणि हे 12 मृतदेह सोबत आम्हाला 11 हथियार पण सापडलेलं आहे, ज्यामध्ये 7 ऑटोमॅटिक वेपन, 3 AK-47, 1 SLR, 2 इन्सास आणि 1 कार्बाईन यांच्यासोबत 2 बॅरल ग्रेनेड लॉन्चर पण आम्हाला सापडलेला आहे आणि 1 303चे वेपन आहे. आणि हे जे 12 काडर्सचे लेट नाईट जे आम्ही शिनाख्त केलेलं आहे, सरेंडर्ड काडर्सने त्यांची ओळख पटवून दिलं आहे आणि त्यामध्ये सर्व जे काडर आहे ते सिनियर रँक्सचे काडर आहे. त्यामध्ये 3 डिव्हिजनल कमिटी मेंबर्स आहे. योगेश तुलावी म्हणून डिव्हिजनल कमिटी मेंबर इन्चार्ज ऑफ चातगाव कसनसूर दलम आहे. त्याच्या व्यतिरिक्त लक्ष्मण अलियास विशाल आत्राम आहे, इन्चार्ज ऑफ एकंदरीत जे कोरची टिपागड एलओएस होते त्यांचे इन्चार्ज होते ते आहे आणि प्रमोद कचलामी आहे डिव्हिजनल कमिटी मेंबर आणि ते इन्चार्ज होते टिपागड एलओएस. त्या व्यतिरिक्त 4 एरिया कमिटी मेंबर्स पण त्यांचे समावेश आहे आणि 5 प्लटून मेंबर. एकत्रित फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अगर आम्ही बक्षीस बघितले तर 86 लाख रुपयाचे त्यांच्यावर बक्षीस होते आणि त्यांच्यावर सर्व मिळून 300पेक्षा जास्त गुन्हे सर्व नक्षलवाद्यांवर होते, ज्यामध्ये खुनाचे प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. आणि या जे मुठभेड झालेलं आहे त्यांचे सर्वात मोठा यश हे आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये 2 आर्म्ड फॉर्मेशन ॲक्टिव्ह होते गडचिरोलीमध्ये. एक कोरची टिपागडचे जॉईंट दलम होते आणि चातगाव कसनसूरचे जॉईंट दलम होते. दोन्ही मिळून एकूण 12 आर्म्ड फॉर्मेशनची मुवमेंट होते, 5 टिपागड एलओएसमध्ये आणि 7 चातगाव कसनसूर दलममध्ये. आणि कालचे जे मुठभेड झालेलं आहे त्यामध्ये पूर्ण टिपागड एलओएस आणि चातगाव कसनसूर दलम पूर्ण दोन्ही आर्म्ड फॉर्मेशनचे निपटारा झालेला आहे. आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये एक पण सशस्त्र माओवादी किंवा कोणतेही आर्म्ड फॉर्मेशन शिल्लक राहिलेला नाही आहे. आणि हे गडचिरोली पोलीसचे जे मागचे 3 वर्षाचे जे 4 वर्षाचे जे सस्टेन्ड एफर्ट्स आहे त्यांचे नतीजा आहे. आणि मागचे 4 वर्षामध्ये आम्ही एकूण 80 जहाड माओवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये गडचिरोली पोलीसला यश प्राप्त झालेलं आहे. 102 माओवाद्यांना आम्ही अटक केलेलं आहे आणि 29 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि या पूर्ण कारवाई जे झालेलं आहे यामध्ये माननीय IG ANO संदीप पाटील सर, DIG गडचिरोली रेंज अंकित गोयल सर आणि आमचे पूर्ण टीम 4ही ॲडिशनल SPs आणि सर्व DYSPs आणि C60चे बहादूर ऑफिसर्स आणि जवान यांचे खूप मोठं योगदान आहे. या ऑपरेशनमध्ये आमचे 3 अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहे. तिघांना बुलेट इंजरीज आहे. एक PSI सतीश पाटील आहे C60चे, एक पार्टीचे प्रभारी अधिकारी होते ते, त्यांना बुलेट इंजरी आहे आणि 2 C60चे जवान आहे, शंकर पोटावी आणि विवेक शिंगोडे यांना पण बुलेट इंजरीज आहे. 3ही लोकांना आम्ही नागपूरमध्ये एक हॉस्पिटलमध्ये त्यांचे ट्रीटमेंट सुरू आहे. सध्या ते आउट ऑफ डेंजर आहे. आणि हे मागचे 2.5 वर्षमध्ये मर्दिनटोला एन्काउंटर नंतर गडचिरोलीचे सर्वात मोठा एन्काउंटर आहे आणि वेपन प्रोफाईल पण चांगला आहे. आणि या एन्काउंटरनंतर उत्तर गडचिरोलीचे पूर्ण माओवादी चळवळीचे सफाया झालेला आहे असे मानण्यामध्ये हरकत नाही आहे.
सर याच्यावरती छत्तीसगड पोलिसांचे काही होते इनाम वगैरे? बक्षीस 100% होते. त्यांचे पण जे बक्षीसची जे पॉलिसी आहे ऑलमोस्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंट सारखी आहे. ते एक्झॅक्ट फिगर आमच्याकडे सध्या नाही आहे, पण 86 लाख रुपये आमचे अगर आहे तर त्यांचे पण जवळपास तेच रिवॉर्ड राहणार आहे. त्यामधले सर्वजण हे महाराष्ट्राचे रहिवासी होते? काही लोक त्यांचे ते आम्ही जे डिटेल्ड प्रेस नोट दिला आहे त्यामध्ये सर नमूद केलेलं आहे. काही लोक मेजॉरिटी लोक महाराष्ट्राचे रहिवासी होते आणि 4 ते 5 लोक ते बस्तर एरिया छत्तीसगढ़ से रहने होते. करे कल 18 जुलाई 2024 को सुबह 6 बजे हमें गोपनीय माहिती मिली थी कि वंडोली गांव महाराष्ट्र कांकेर सीमा पर लगी हुई, वहां पर कुछ सशस्त्र माओवादी टीपागढ़ दलम और चातगांव कसनसुर दलम के इन्होंने डेरा लगाया है. आगामी होनारे नक्सल सप्ताह जो होने वाली है 28 जुलाई से, उसको लेकर के उनकी कुछ बड़ी योजना चल रही है. इसको लेकर के तत्काल डीवाईएसपी ऑपरेशन श्री विशाल नागरगोजे और 7 C60 यूनिट कुल 200 कमांडो की टीम को भारी बरसात में हमने ऑपरेशन के लिए लॉन्च किया. 5 भरे हुए नदी नाले को क्रॉस करके ये अभियान के ठिकान पे जब पहुंचे तो वहाँ पर इन माओवादियों ने जो डेरा लगा के रखा था उन्होंने हमारे जवानों के ऊपर गोलीबार शुरू की और उसका प्रत्युत्तर देने में कुल 6 घंटे तक, दिन के 1 बजे से शाम के 7 बजे तक गोलीबार चलती रही और शाम में अंधेरा होने के बाद कुछ माओवादियों ने इसका फ़ायदा लेकर के वो जंगल से भागने में सफल हुए. एरिया सर्च में जब रात में हमारे लोगों ने एरिया सर्च किया तो उसमें हमें 12 माओवादियों के मृतदेह मिले हैं, जिसमें 11 ऑटोमेटिक वेपन के साथ 7 ऑटोमेटिक वेपन के साथ कुछ 11 हथियार हमने जब्त किए हैं. ये 12 माओवादी में 7 पुरुष माओवादी और 5 महिला माओवादियों के मृतदेह हैं और इसमें 3 अति वरिष्ठ काडर जिसमें डिविजनल कमेटी मेंबर योगेश तुलावी जो चातगांव कसनसुर दलम का इंचार्ज था, लक्ष्मण एलियास विशाल आतरम जो जॉइंट कोरची टीपागढ़ एलओएस का इंचार्ज था और प्रमोद कचलामी जो डिविजनल कमेटी मेंबर और टीपागढ़ एलओएस का इंचार्ज था. ये 3 डिविजनल कमेटी मेंबर, 4 एरिया कमेटी मेंबर और 5 प्लेटून मेंबर, ये इनका समावेश है. हथियार में 11 हथियार में से 7 स्वचालित हथियार हैं, जिसमें 3 AK-47, 1 SLR, 2 इंसास और 1 कार्बाइन का समावेश है. और ये 12 माओवादियों के ऊपर 300 से ज़्यादा गुने इनके ऊपर दाखिल हैं. और सबसे हर्ष की बात यह है कि उत्तर गढ़चिरौली में केवल 2 आर्म्ड फॉर्मेशंस अभी शिल्लक रह गए थे, जिसमें टीपागढ़ दलम और चातगांव कसनसुर दलम थी. और कल के इस अभियान में मुठभेड़ में ये पूरी दलम, टीपागढ़ दलम के 5 सदस्य और चातगांव कसनसुर दलम के 7 सदस्य, कुल 12 के 12 सदस्यों का कल खात्मा गढ़चिरौली पुलिस ने किया है. और ये बताने में हर्ष हो रही है कि उत्तर गढ़चिरौली में अभी आज के दिन में एक भी सशस्त्र माओवादी की कुछ भी कोई भी बचा नहीं है और पूरी उत्तर गढ़चिरौली से माओवादी चळवळ का, माओवादी संगठना का हमने निपटारा किया है कल के अभियान के बाद. और इस पूरे अभियान में हमारे 3 जवान और अधिकारी जख्मी हुए हैं. एक C60 के अधिकारी सतीश पाटिल और 2 C60 के जवान, इनको गोली की जख्म हुई है, जिनकी अधिक ट्रीटमेंट के लिए हमने हेलीकॉप्टर से उनको इवैक्यूएट करके नागपुर में उनको एडमिट कराया है और अभी वो डेंजर से बाहर है. इस पूरे अभियान गढ़चिरौली पुलिस ने IG ANO श्री संदीप पाटिल सर, DIG गढ़चिरौली रेंज श्री अंकित गोयल सर, इनके मार्गदर्शन में हमारी 3 एडिशनल SP की टीम और सभी DYSPs की टीम और C60 की पूरी यूनिट्स ने बहुत मेहनत करके ये अभियान कल मौसम के विपरीत परिस्थिति में ये अभियान को सक्सेसफुली एग्जीक्यूट किया है. इसके लिए गढ़चिरौली पुलिस हमारी पूरे जो टीम जो अभियान में गई थी उनका हार्दिक अभिनंदन करती है. तर या चकमकीमध्ये त्या शिबिरामध्ये ह्या 3 DVC शिवाय आणखी काही वरिष्ठ नक्षली होते का? त्याबाबत अधिक चौकसी आम्ही करत आहे. बट सध्या जे मृतदेह सापडलेले आहेत त्या जे 3 हे 2 आर्म्ड फॉर्मेशनचे जे 3ही सिनियर काडर्स होते, जे इंचार्ज होते, त्यांचे पण मृतदेह सापडलेले आहे आणि जे तिथून पडून गेला आहे त्याबाबत अधिक चौकसी आणि अधिक इन्व्हेस्टिगेशन गडचिरोली पोलीस करत आहे. Were there any surprise elements from the side of Maoists also? There was surprise element. We didn't anticipate such a high intensity of fire which our jawans bore the brunt of. In the initial 30 minutes only our PSI got bullet injury. So our operation suffered initially because we had to evacuate these 3 people from the mid of a operation, and because of that the operation got delayed by an hour. But after we were able to safely evacuate them from Chhattisgarh side,
Then we again relaunched the operation, and during the search, intermittent firing happened for more than 6 hours, in which more than 2,000 rounds were fired from our side, and a substantial amount of rounds were fired from Chhattisgarh side. Is there any specific pocket left where boys could be active on? In North Gadchiroli, as of now, we can say that North Gadchiroli has been totally cleared of any armed formation in Gadchiroli. There are few LOS and company number 10 is still active in South Gadchiroli. So approximately 50 armed cadres are left in Gadchiroli, and most of them are confined to South Gadchiroli. And North Gadchiroli and all its LOS have been cleared, can be said with confidence after yesterday's operation. और या वर्षी या तिन्ही या वर्षी जे आम्ही नक्षलविरोधी अभियान अगर आम्ही बघू तर त्यामध्ये या आतापर्यंत 3 LOSचे पूर्णपणे सफाया झालेला आहे. 13 मेला पेरीमली LOSचे गडचिरोली पोलीसला सफाया करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं, आणि कालचे अभियानमध्ये चातगाव कसनसूर LOS आणि टिपागड LOS असे 3 LOS जे 3 वेगवेगळ्या एरियामध्ये ॲक्टिव्ह होते त्यांची सफाई करण्यामध्ये गडचिरोली पोलीसला यश प्राप्त झालं आहे. सर लगभग कितने घंटे चला ऑपरेशन? 6 घंटे तो अब हमारी फायरिंग चली, और सुबह 6 बजे 7 बजे हमारे लोगों को हमने यहाँ से रवाना किया था, और अभी तक हमारे लोग अभियान में ही हैं, अभी तक वापस नहीं आए हैं, बट वो सेफली अपने अपने वापसी आने के रूट पे हैं. सर हे इतके मोठे कॅडर जे आहे एकत्र एका ठिकाणी राहतात हे दोन्ही जे दलम आहे टिपागड कोरची दलम आणि चातगाव कसनसूर दलम, त्यांचे एरिया ऑफ इन्फ्लुएन्स जे आहे ते क्रिस क्रॉस ओव्हरलॅपिंग आहे. तर त्यामध्ये नक्कीच तिथे एक मोठा कॅम्प होता आणि तिथे काहीतरी योजना त्यांचे सुरू होतं असे म्हणण्यामध्ये हरकत नाही, आणि प्रचंड पावसामुळे पण ते एकच ठिकाणी थांबले होते असे पण आम्हाला वाटत आहे. आणि त्या अनुषंगाने जे आम्ही अभियान राबवले त्यामध्ये आम्हाला पूर्ण दोन्ही दलमला खत्म करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. सर या दिवशी VIP प्रेझेन्स इन साऊथ गडचिरोली आणि त्यांचा जमावडा याचा काही संबंध असू शकतो? असे प्रथमदर्शनी दिसून येत नाही, परंतु आमचे बरेचसे C60चे युनिट्स जे आहे VIP बंदोबस्तमध्ये ऐरीमध्ये रोड ओपनिंग आणि एरिया डॉमिनेशन आणि चॉपर बंदोबस्तमध्ये बिझी असताना आम्ही गडचिरोलीवरून ते अभियान राबवले, आणि ते कालचे जे हे ऑपरेशन आहे ते पण एक परफेक्ट एक्झाम्पल आहे की कायद्यावर सुव्यवस्था असो की VIP मुवमेंट असो, गडचिरोली पोलीस कोणत्याही ठिकाणी कधीही पण ऑपरेट करू शकतात. हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे ते. एरिया नेमका कुठला आहे? जोरगट्ट्याकडे येतो, बांडेकडे काय बांडे चकमक झाली, भाग नेमका कुठला आहे? म्हणजे बांडेकडे आहे. जारावंडी पोलीस स्टेशनची हद्दी आहे, आणि बांदे पोलीस स्टेशन जे कांकेर जिल्ह्याचे त्यातून 4.5 किलोमीटर लांब आहे. मेंढरीकडे होतं. नाही, मेंढरी ते खाली आले, बांदेचे वेस्टवर्ड्स आहे, आणि छत्तीसगड सीमाचे 1 किलोमीटर लांब आहे. चौकरनी बांधेवरूनच बांदेवरून चॉपरनी अहिरीने हेलिकॉप्टर बांदेला पाठवले, आणि बांदेवरून चॉपरनं गडचिरोलीला आणले. वेदर काल खूप खराब होते, म्हणून फिर नंतर गडचिरोलीवरून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नागपूरला पाठवले. ही जी लुटलेली शस्त्र होती का सर कुठली? काही त्याच्यावर काही माहिती नाही की हे एवढे ऑटोमॅटिक रायफल जे नक्षल चळवळीमध्ये जे पण कॅडर ॲक्टिव्ह आहे त्यांचे वेपन प्रोफाईल त्यांचे रँक अनुषंगाने तय होत आहे. त्यांचे जे पोलीस ब्युरो आणि सेंट्रल कमिटी ते डिसाईड करत आहे कोणतं कॅडरला कोणतं वेपन कॅरी करणार आहे. त्यांचे नक्षल चळवळीमध्ये त्यांचे एक्सपिरियन्स आणि त्यांचे सध्याचे रँक त्या अनुषंगाने ते वेपन कॅरी करत आहे. आणि जसे तुम्ही बघू शकतात की 3 DVCM आणि 5 एरिया कमिटी मेंबर जे सिनियर कॅडर आम्ही म्हणू शकतात, आणि त्यांच्याकडे सर्व स्वचालित हत्यार त्यांच्याकडून आम्हाला सापडलेलं आहे, आणि ते सिनियर कॅडर्सचे खात्मा झालेला आहे म्हणून ते इतके स्वचालित हत्यार आम्हाला सापडलेलं आहे. एकूण 7 C60चे पार्टीज होते, सुमारास 200 कमांडोज. आज छत्तीसगडमध्ये चकमक 2 IED ब्लास्टमध्ये काही 2 जवानला शहादत प्राप्त झालेला आहे. त्याबाबत आमच्याकडे अधिक माहिती नहीं आहे. बीजापुरची घटना आहे, अधिक माहिती घेऊन कळतो. वो प्रेस नोट में सारी डिटेल में हमने सब दिया है. अभी देंगे, अभी दे देते तो फिर आप पूछते नहीं. सब वो प्रेस नोट में इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी, काफी डिटेल में प्रेस नोट बना है. अभी आपको सबको सर्कुलेट कर. ठीक है, चालेल, धन्यवाद.
माहिती भेटली होती गडचिरोली पोलीसला की वंडोली गाव आहे गडचिरोली कांकेर बॉर्डरवर, तिथे 12 ते 15 जहाड नक्षलवादी आगामी होणारे नक्षल सप्ताहाच्या अनुषंगाने तिथे कॅम्प त्यांनी टाकले आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ DYSP ऑपरेशन्स विशाल नागरगोजे आणि त्यांच्यासोबत 7 C60चे पथक सुमारास 200 C60चे कमांडोज ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आलं होतं. प्रचंड पाऊस मध्ये पण आमची टीमने 5 भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केले आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारास 6 तास 1 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये 6 तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली 2000पेक्षा जास्त राऊंड गडचिरोली पोलीसचे कालच्या ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे आणि 6 तास नंतर नक्षलवादीने धनधनाट जंगलचे फायदा